या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पन्हाळा तालुक्यातील पन्हाळा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या एकूण 12 पंचायत समिती मतदारसंघासाठी आणि 6 जिल्हा परिषदेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज अर्ज भरण्याचा तिसरा दिवस होता. आजच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी 3 अर्ज दाखल झाले आहेत, तर पंचायत समितीसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. 21 जानेवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. 314 उमेदवारी अर्जाची आज अखेर विक्री झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय. पन्हाळा तालुक्यात एकूण 6 जिल्हा परिषद मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये कोडोली, सातवे, पोर्लेतर्फे ठाणे, येवलूज, कोतोली आणि कळे, तर पंचायत समितीसाठी एकूण 12 मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये कोडोली पूर्व, कोडोली पश्चिम, सातवे, कोतोली, बाजारभोगम, माले, वाघवे, वाडी रत्नागिरी, येवलूज, पोर्लेतर्फे ठाणे, कळे, वेतोडे या मतदारसंघांचा समावेश आहे. पन्हाळा तालुक्यातील पन्हाळा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या 12 पंचायत समिती मतदारसंघासाठी आणि 6 जिल्हा परिषदेच्या जागेसाठी 15 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज अर्ज भरण्याचा तिसरा दिवस होता. आजच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी 3 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. यामध्ये डॉक्टर जयवंत प्रदीप पाटील यांनी 7वी जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटातून मोठ्या शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केलेत. भगवान पंडित पाटील यांनी पोर्लेतर्फे ठाणे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटातून, तर वैशाली सुरेश पवार येवलूज जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना उभाटा गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर पंचायत समितीसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवार आणि समर्थकांनी अर्ज तपासणीसाठी पंचायत समिती कार्यालयात मोठी गर्दी केली होती. निवडणूक अधिकारी तथा प्रांत अधिकारी समीर शिंगटे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी अर्ज दाखल केले.